आम्हाला अखंड देवाचं नामस्मरण का करायचंय? सतत 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 आम्ही बरं का त्या देवाचं नामस्मरण आम्ही का केलं पाहिजे? त्याला कारण म्हणजे बघा, आज प्रत्येक माणूस या ठिकाणी कार्य करत असताना भले संसारिक माणूस असेल, प्रापंचिक माणूस असेल, पण प्रत्येकाला असं वाटतंय मला चांगली गती मिळावी. बरोबर आहे की नाही? म्हणजे चांगली कर्म करणाऱ्याचा हेतू असतो चांगली गती मिळावी, हे ठीक आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमार्थ भक्ती करणारा जो देवाचं नामस्मरण करणारा आहे, त्याला वाटतंय की मला चांगली गती मिळावी, हे ठीक आहे. पण यापैकी जो काहीही करत नाही, फक्त संसार प्रपंचिक कार्य करतोय, अशा माणसाला सुद्धा प्रामाणिकपणे काय वाटत असते? मला चांगली गती मिळावी, मला उत्तम गती मिळावी, मला सद्गती मिळावी. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला वाटत असतंय. पण मग त्याच्यासाठी आम्ही काही नियोजन करतोय का? त्याच्यासाठी आम्ही काही कर्म करतोय काय? त्या पद्धतीने काही आम्ही जगतोय वागतोय का? याचा विचार आम्ही करत नाही. मौली, आज प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला अपेक्षा कसली आहे? सुखाची. दुःख कोणालाच नको आहे. दुःख कोणालाच नको आहे. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने जर आपल्या मनाला आपण विचारलं तर आपण देवाकडे कधीतरी दुःख मागतो का हो? कधीच नाही ना, कधीच दुःख मागत नाही. आम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतो ना, तेव्हा तेव्हा देवाकडे आम्ही आमच्यासाठी सुखच मागत असतो. सुखच मागत असतो आपण, बरं का? सुखाची अपेक्षा आहे आम्हाला, पण ते सुख मिळावं म्हणून उपाययोजना आम्ही काय करतो? आम्हाला सुख प्राप्त व्हावं म्हणून आम्ही काय करतो? त्यासाठी प्रयत्न काय करतो? बरं, दुःख आम्हाला नकोच आहे. दुःख मनापासून नकोस वाटतंय, पण आल्याशिवाय राहत नाही. दुःख आल्याशिवाय राहत नाही, दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनाविषयी मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का? दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. आणि दुसरं कुठेतरी आपलं जे आयुष्याचं जे वस्त्र विणलंय की नाही, हे जीवनाचं वस्त्र विणलंय की नाही, त्याची माहिती देत असताना, त्याचं मार्गदर्शन करत असताना कवी म्हणतायत, एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. असंच आहे ना माणसाचं आयुष्य, नाही का? एक धागा सुखाचा आहे, पण आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना किती धागे दुःखाचे आम्हाला आहेत? 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे. प्रत्येक माणसाचं जीवन जर आपण पाहायला गेलं ना, तर फक्त समोरच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटतंय तो सुखी आहे, याला भ्रम म्हणतात. बरोबर की नाही? प्रत्येक माणसाकडे बघितल्यानंतर आम्हाला काय वाटतंय? तो सुखी आहे. तो सुखी आहे हे वाटणं सत्य नाही, भ्रम. मग त्यासाठी संत काय म्हणतात? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. काय सांगितलं? पाण्यातील मासा झोप घेतो कसा? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष त्या माणसाला जवळून पाहतोय ना, मग तेव्हा आम्हाला कळते, अरे नाही बाबा, याच्यापेक्षा आपण सुखी आहोत. याच्यापेक्षा आपण सुखी आहोत. बरं का? खरं तर आमचा दृष्टिकोन काय आहे बघा पाहण्याचा, आम्ही कशा पद्धतीने पाहत असतो बघा. आणि म्हणून सुखाची अपेक्षा आम्हाला आहे, दुःख नको वाटतंय. आम्ही जवळजवळ 100 धागे दुःखाचे सहन करत असतो, एक धागा सुखाचा मिळेल या आशेमध्ये. एक धागा जो आमच्या आयुष्यामध्ये सुखाचा ठेवलेला आहे ना, तो मिळेल ह्या आशेमध्ये आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करत असतो. बरं का? सद्गती मिळावी, चांगली गती मिळावी, आम्हाला सुख मिळावं, समाधान मिळावं, मग त्यासाठी संत म्हणतात आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपलं हे तालुक्याचे ठिकाण अर्थात शहापूर, आणि शहापूर येथे रहिवासी असलेले हे भागवत परिवार, आणि भागवत परिवाराचे दादा कैलासवासी रवींद्र महादू भागवत दादांना 6/4/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं, आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे.
दादांच्या पश्चात दादांचे भाऊ असतील, अर्थात सुनील दादा, दीपक दादा. दादांची मुलं असतील, प्रथमेश दादा, रेश्माताई आणि ऋतुजाताई. त्याचप्रमाणे आईसाहेब असतील आमच्या गंगू आईसाहेब. त्याचप्रमाणे दादांची धर्मपत्नी आमच्या ताईसाहेब असतील. आणि संपूर्ण हा भागवत परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार, ग्रामस्थ. आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी कार्य करत असताना दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं बरं का. या शहापूर तालुक्याच्या ठिकाणी कार्य करत असताना या शहापूर नगरपंचायतीचे जवळजवळ 5 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून पद भूषविलेलं. त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून कार्य करत असताना गरीब गरजू लोकांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचं काम दादांनी केलं. कारण त्यांना मिळालेल्या पदाची जाणीव त्यांना होती बरं का. काही माणसं अशी असतात माऊली, जरा काही मिळालं की त्यांचे पाय जमिनीवर लागत नाहीत. काही माणसं आम्हाला अशी पाहायला मिळतात, जरा कुठे काही मिळालं की त्यांचे पाय जमिनीवर लागत नाहीत, ते थांबायला मागत नाहीत. त्यांना सांगावं लागतंय, थांबा, जमिनीवर या. पण ज्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी राजेंद्र महादू भागवत दादा नगरसेवक झाले तरी जमिनीवरच होते. काय म्हणजे त्यांच्या असं वागण्यामध्ये, जगण्यामध्ये, राहण्यामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये नगरसेवक पद दिसत नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली गोरगरिबांची. गरजू लोकांना ज्या गरजेची, ज्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम दादांनी केलं बरं का. खऱ्या अर्थानं पैशाच्या बळावर अनेक लोक अनेक प्रकारची पदं मिळवत असतात. आणि आताची परिस्थिती जर पाहायला गेलं, राजकारणाकडे जर आपण बघितलं तर अधिक करून त्याचा वापर केला जातो. पैशाच्या बळावर अनेक प्रकारची लोक अनेक प्रकारची पदं घेत असतात. पण माणुसकीच्या बळावर ज्याने नगरसेवक पद घेतलं ते आपले दादा, अर्थात कैलासवासी राजेंद्र महादू भागवत दादा, रवींद्र महादू भागवत दादा बरं का. रवींद्र दादा अर्थात माणुसकीच्या बळावर त्यांनी ते पद मिळवलं. कुठल्याही प्रकारे आर्थिक सहकार्य नव्हतं, आर्थिक बळ नव्हतं. आणि आर्थिक बळ नसताना सुद्धा त्यांना ते नगरसेवक पद मिळालं बरं का. आणि मग त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांनी त्यावेळेला जे काही लोकांना सहकार्य केलं, त्यावेळेला त्यांना जे काही सेवा करता आली लोकांची, ती प्रामाणिकपणे केली. आणि खऱ्या अर्थानं ती विचारांची संपत्ती, ती चांगल्या कर्माची संपत्ती, ते चांगली कर्म, ते चांगले विचार, जे काही पुण्यकर्म त्यांच्याकडून घडले, ते आज जर पाहायला गेलं तर दादांचं देहावसन झाल्यानंतर अंतिम संस्कारासाठी रात्रीचे 10 वाजले होते. 10 वाजता जवळजवळ अंतिम संस्कार करण्यात आले ना. या ठिकाणी अंतिम यात्रा झाली की नाही, त्यावेळेला काकांनी सांगितलं की 10 वाजलेले असताना सुद्धा एवढ्या रात्रीच्या वेळी कमीत कमी 700 ते 800 माणसं अंतिम दर्शनासाठी दादांच्या होती. शेवटच्या दर्शनासाठी जवळजवळ 700 ते 800 माणसं एवढ्या रात्रीच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी एवढी माणसं जमा झाली होती. अंतिम दर्शनासाठी एवढी माणसं आली होती बरं का. आम्ही जिवंतपणे जी काही कर्म करतोय ना, आम्ही अंतरात्मा साक्षीला असताना जी काही कर्म करतोय ना, ती कर्म आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला सहाय्य करत असतात बरं का. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्ही जिवंतपणे जी कर्म करतोय ती सहाय्य करत असतात. दादांनी जे काही चांगलं कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे जगले, वागले. जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि मग त्या ठिकाणी कार्य करत असताना त्यांनी आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म केली, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी दादांच्या बरोबर असेल, सहाय्य होईल, यात संशय नाही. कारण दुसरं सांगायचं म्हणजे दादांच्या जन्मापासून या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणि या ठिकाणी सेवा केली जाते. गणपतींच्या वेळेला या ठिकाणी गणपती बाप्पा त्या ठिकाणी सेवा केली जाते देवाची. दुसरं म्हटल्यानंतर या ठिकाणी या भागवत परिवाराचे कुलदैवत आहेत
बरं का. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे देव आपल्याला दर्शन देत असतात, अनेक प्रकारच्या देवांची आपल्याला प्रचिती येत असते. पण त्या सगळ्या देवांमध्ये तुमची पूजा कोणतीही असली आणि कशा प्रकारची जरी असली तरी 4 देवांचं स्मरण महत्वाचं केलं जात आहे. 4 देव महत्वाचे असतात, 4 देवांचं स्मरण महत्वाचं केलं जात आहे. एक म्हणजे तुमची इष्ट देवता, ज्या देवतेची तुम्ही रोज पूजा करता, ज्या देवतेचं रोज नामस्मरण करता, ती देवता इष्ट देवता. दुसरी म्हणजेच ग्राम देवता, तिसरं म्हणजे स्थान देवता आणि चौथी म्हणजे कुलदेवता. कुलदेवता, त्या कुलदेवतेचं सेवा करण्याचं भाग्य या भागवत परिवाराला लाभलं, दादांना लाभलं, या परिवाराला लाभलं. आजही त्या कुलदेवताची सेवा या ठिकाणी घडली जाते. गणपती बाप्पाची सेवा या ठिकाणी गेली अनेक वर्ष, जवळजवळ 56 वर्ष झाली. म्हणजे दादांच्या जन्मापासून या ठिकाणी या गणपती बाप्पाची सेवा केली जाते. अशा अनेक प्रकारचे पुण्यकर्म केले जातात, अनेक प्रकारचं पुण्य कार्य केलं जात आहे. आणि जे आपण आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना छोट्या छोट्या कर्मातून, छोट्या छोट्या विचारातून जे पुण्य गोळा करतोय ना, तेच पुण्य आपल्याला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये कामा येत असतंय. तेच पुण्य आपल्याला सहाय्य होत असतंय, सहाय्य करत असतंय. बरं का. आणि म्हणून मग खऱ्या अर्थानं आमच्याकडून ती कर्म त्या पद्धतीने घडावीत, त्या पद्धतीने आम्हाला जगता वागता यावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. बरं का. खर तर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारे आपले दादा रवींद्र महादू भागवत दादा कैलासवासी, म्हणजे 3 भावांपैकी मोठे भाऊ ना, रवींद्र दादा मोठे भाऊ. भावांना आधार ज्यांचा होता, भावांना सहकार्य ज्यांचं होतं, भावांना मार्गदर्शन ज्यांचं होतं, मुलांना आधार होता, मुलांना सहकार्य, मुलांना मार्गदर्शन. आज पितृक्षेत्र हरपल्याचं काय दुःख असेल ते त्यांनाच माहिती. या ठिकाणी कार्य करत असताना या भागवत परिवाराचे वडील अर्थात बाबा आपले महादू बाबा, 2011 साली त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या ठिकाणी मग जबाबदारी आईसाहेबांवर आली. आपली गंगूबाई आईसाहेब अर्थात रवींद्र दादांची आई. आणि मग कार्य करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या दुःखातून सावरणं, पती गेलेले आहेत त्या दुःखातून सावरणं, मुलांचे वडील गेलेले आहेत त्या दुःखातून सावरणं, असं सर्व काही कार्य करत असताना एक 10 महिन्यापूर्वी दादांना अस्वस्थ वाटलं आणि दादांची शस्त्रक्रिया झाली. त्याच्यातूनही त्यांना बरं वाटलं. बरं वाटलेलं असताना या ठिकाणी चालते फिरते असताना व्यवस्थितरित्या सगळं काही झालेलं असताना अचानक दादांची तब्येत बिघडली आणि साधारणतः वयाच्या 56व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा अल्पशा आजाराने निरोप घेतला. बरं का. या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण युग 4 आहेत माऊली, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. कृतायुगाला आपण सत्ययुग म्हणतो आणि सत्ययुगामध्ये साधन होतं, ध्यानाला महत्व होतं, ध्यान सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये होम हवनाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. कलियुगामध्ये आपल्याला जर सर्वात सोपं आणि सर्वात साधं साधन जर कुठलं असेल आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याचं तर भगवंताचं नामस्मरण. काय म्हटलेलं आहे? कलियुगी उद्धार हरीच्या नामी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती 4ही साधी येल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4ही मुक्ती आम्हाला साधायच्या आहेत. त्या 4ही मुक्ती आम्हाला साधल्या जातील पण कधी? जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर. काय? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करे. अखंड जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं माऊली तर निश्चित ती कर्म, ते विचार बरं का आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतील. ते बळ मिळेल, ते सामर्थ्य मिळेल. कारण ह्या कलियुगामध्ये अतिशय साधं आणि सोपं साधन आहे नामस्मरण. आणि म्हणून माऊली जेव्हा आपल्या घरातून एखादा माणूस आपला निघून जातो बरं का, देहाची माती होते, देहाची राख होते. आपण राख सावरायला जातोय बघा. 3ऱ्या दिवशी काही, 2ऱ्या दिवशी काही, 4थ्या दिवशी, म्हणजे जसं तिथल्या पद्धतीप्रमाणे. काही वेळेला शहरामध्ये मग काही ठिकाणी अतिशय जास्त हे असेल तर मग तिथे लगेच पण दिली जाते, ते नाही का मुली.
देहाची माती होते, अर्थात देहाविषयी सांगत असताना काय सांगितलेलं आहे? देह जाईल जाईल यासी काळबा खाईल. बरं का, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बरं का, देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे. बरं का, जेवढं सत्य वाटतंय तेवढं सत्य नाही आहे, जेवढं आपलंस वाटतंय तेवढं आपलं नाही आहे. तुझे तुझं नव्हे हे शरीर असं म्हटलेलं आहे. आपलं जर असतं तर आपल्याला पाहिजे तेव्हा दृष्टी गेली असती, आली असती, पण आपल्या हातात नाही. जी इंद्रिये या ठिकाणी कार्य करतात ती इंद्रिय सुद्धा आपली नाहीत, फक्त कार्यकरण भगवंतांनी कार्य करण्यासाठी दिलेली आहेत. पाचांकडून उसणी घेतलेली आहेत. काय सांगितलेलं आहे? ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसणी आली पाचांची. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूतांकडून ही पंचभूत उसने घेतलेली आहेत. आपल्याला माहिती आहे का? उसनं घेतलेलं परतफेड करावी लागते, आणि उसनं घेतलेली परतफेड जर केली तर पुढच्या वेळेला तिथे जागा होते. बरोबर आहे ना? परतफेड जर केली नाही तर पुढच्या वेळेला जागा होत नाही. जागा होत नाही पुढच्या वेळेला मागायला आपल्याला. भगवंताने हे आम्हाला उसनं दिलेलं आहे, परत द्यायचंय जसंच्या तसं. पाचही भूतामध्ये विलीन होतात माऊली. आगणी लावल्यानंतर देहाची आगणीमध्ये रूपांतर होतंय, वायूमध्ये रूपांतर होतंय. तीच राख आपामध्ये टाकतोय आपण, आपामध्ये रूपांतर होतंय, आकाशामध्ये रूपांतर होतंय, तेजामध्ये रूपांतर होतंय. पाचही भूतामध्ये विलीन होतात. मग राहतंय काय? शरीर जर जातंय तर राहतंय काय? अंगावरचं वस्त्र फेडलं, अंगावरचं वस्त्र फाटलं म्हणजे शरीर फाटत नाही. शरीर आहे तसंच आहे. तसं शरीर जरी गेलं, शरीराची माती जरी झाली, शरीराची देहाची राख जरी झाली, तरी त्याला सांभाळणारा जो देव आहे ना, जे ब्रह्मतत्व आहे ना, ते असतचे असे सर्व काळ. ते येतही नाही आणि जातही नाही. मग ते काय करतंय? आम्ही जसे दररोज कपडे बदलत असतो, वस्त्र बदलत असतो, आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वस्त्रे वेगवेगळे परिधान करत असतो, घालत असतो. तसं एक देह सोडला की त्या देहाने केलेल्या कर्माप्रमाणे त्या अंतरात्म्याला, त्या जीवात्म्याला पुढे गती आहे. बरं का, त्या देहाने केलेल्या कर्माप्रमाणे. आता साधं उदाहरण आहे माऊली. बघा, आपण ज्या वेळेला आपल्या घरातून बाजारात जायला निघतोय, ज्या वेळेला निघतोय आपण, त्यावेळेला आपल्या हातामध्ये पिशवी असते, रिकामी पिशवी असते. आपल्याला माहिती आहे ती रिकामी पिशवी आहे, ती आता काय करायची आहे? भरून आणायची आहे. काहीतरी त्याच्यामध्ये बरचसं काय काय आणायचं आहे सामान. आता सामान आणायचंय म्हटल्यानंतर, भाजीपाला आणायचंय म्हटल्यानंतर मग आपण पहिले विचार करतोय किती आणायचंय? कमीत कमी 500 रुपयाचं सगळं होईल, 1000 रुपयाचं सगळं होईल. 1000 रुपयाचं जर असेल तर कमीत कमी 1200 खिशात टाकून देतोय आपण. 500 रुपयाचं जर असेल तर कमीत कमी 700 रुपये खिशात टाकून देतोय आपण. कारण आपल्याला माहितीये बाजारात गेल्यानंतर काय वाढेल सांगू शकत नाही. बाजारात गेल्यानंतर त्यात काय वाढेल सांगू शकत नाही. बरं का, आणि मग ज्या वेळेला आपण बाजारामध्ये जातोय त्यावेळेला खर्च करण्याचा अधिकार आपला असतो. पैशांवर अधिकार कोणाचा असतो? खर्च करण्याचा आपला असतो. आपण आपल्या बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी बरोबर घेत असतो. 50 रुपयाची जोडी 30 रुपयाला कशी घ्यायची त्याप्रमाणे आपण बुद्धीचा वापर करत असतो. 30 रुपये किलो असलेले कांदे 25 मध्ये कसे घ्यायचे त्याप्रमाणे आपण बुद्धीचा वापर करत असतो. त्याला परत त्याला सांगून भांडून वगैरे काही नाही का, असं त्याला सांगत असतो, बाबा एवढी कुठे महाग आहे, असं कुठे तसं कुठे. बरं का, घरी आपण 1000 रुपयाच्या साहित्याचं, 1000 रुपयाच्या सामानाचा जो आकडा काढतोय की ना, सगळ्या सामानाचा 900 रुपयात घरी घेऊन येतो सगळं आपण, अशी काटछाट करून. बरं का, महत्वाचा विषय काय माहितीये का? तुम्ही जे बाजारामध्ये खरेदी करताय तेच तुमच्या पिशवीत असतंय ना. परतीच्या मार्गाला घराच्या दिशेने येताना जे बाजारामध्ये तुम्ही खरेदी करताय तेच तुमच्या पिशवीत असतंय की नाही? तसं भगवंताने आम्हाला या ठिकाणी बाजार करण्यासाठी पाठवलेला आहे. नरदेह हे साधन दिलेलं आहे.
मनुष्य देह हे साधन दिलेलं आहे. जे साध्य करायचं आहे ना ते साध्य होईपर्यंत या साधनावर आम्ही प्रेम करायचं आहे. ह्या साधनाचा आम्ही विचार करायचा आहे. जे आम्हाला कार्य साध्य करायचं आहे ते साध्य होईपर्यंत या देहाचा विचार आम्ही करायचा आहे. बरं का मौली? एकदा काय ते साध्य झालं की मग मात्र विदेह स्थिती निर्माण करून घ्यायची आहे. विदेह स्थिती, स्थितप्रज्ञ अवस्था, जीवनमुक्त अवस्था त्याला म्हणतात. आता ह्या बाजारामध्ये पाठवण्यासाठी भगवंताने आम्हाला आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक सगळ्या प्रकारची बरोबर शिदोरी दिलेली आहे. संपणार नाही एवढी. मनात वांछिले पूर्व संचित केले. संचित केले. साधं उदाहरण आहे, अगदी बघा. उद्या उत्तर कार्य आहेत. जेवढ्या माणसांची व्यवस्था करता येईल किंवा जेवढी माणसं येणार आहेत असा अंदाज काढूनच आपण व्यवस्था करणार आहोत. मौली बरोबर आहे की नाही? जी काही माणसं आपल्याला माहिती बाबा 200 का 400 माणसं येणार आहेत, त्या माणसांची आपल्याला व्यवस्था करता आली पाहिजे. ती माणसं येण्याच्या आधी तुम्ही व्यवस्था करणार आहात, आल्यानंतर नाही. ती माणसं इथे येण्याच्या आधी तुम्ही व्यवस्था करणार आहात, आल्यानंतर नाही. मग साधं उदाहरण आहे, उद्या जी काही माणसं आमच्याकडे येणार आहेत ती येण्याच्या आधी जर आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहेत तर आम्हाला या ठिकाणी भगवंताने या जगामध्ये पाठवताना आमची व्यवस्था आधी केली नसेल का? आमची व्यवस्था आधी केली नसेल? आधी व्यवस्था केलेली आहे मौली. असं म्हणतात, चोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. व्यवस्था केलेली आहे, आधी व्यवस्था केलेली आहे. आणि मग आमच्या बरोबर, बरं का, आमच्या बरोबर ह्या बाजारामध्ये जे काही खरेदी करायचं आहे ना ते खरेदी करण्यासाठी, ह्या बाजारामध्ये जे काही आम्हाला गोळा करायचं आहे ना ते गोळा करण्यासाठी प्रारब्ध आणि संचित बरोबर दिलेला आहे. प्रारब्ध आणि संचित बरोबर दिलेला आहे. आम्हाला काय करायचं आहे? क्रियमान कर्म करून त्याच्यामध्ये वाढवायचे की घटवायचे हे आमच्या हातात आहे. प्रारब्ध आणि संचित देवाने बरोबर दिलेली आहे. क्रियमान कर्म करून वाढवायची की घटवायची हे आमच्यावर अवलंबून आहे. आता साधं उदाहरण आहे, भगवंताने डोळे दिलेत, देवाने डोळे दिलेत. विश्वास आहे ना पण आपला देवाने दिलेत त्याच्यावर? डोळे देवाने दिले त्याच्यावर विश्वास आहे ना आपला? नाहीतर करतोय महाराज बडबड करू द्या, असं नाही ना. देवाने डोळे दिलेले आहेत आम्हाला, पाहण्याचा अधिकार आमचा आहे. तुम्ही काय पाहावं हे तुमच्यावर अवलंबून आहे मौली. कान देवाने दिलेले आहेत, काय ऐकावं हे देवाने आमच्यावर ठेवलेलं आहे. मुख देवाने दिलेलं आहे, भगवंताने दिलेलं आहे. काय बोलावं हे आमच्यावर ठेवलेलं आहे. मला सांगा, आम्हाला जग पाहायला आवडतंय की ज्याने जग निर्माण केलंय त्या जगदीशाला पाहायला आवडतंय? आम्हाला जे निर्माण केलंय ते पाहायला आवडतंय की निर्मात्याला पाहायला आवडतंय? निर्माता पुढे असतोच कुठे? नट नटी वेगवेगळे, काय काय हिरो, साइड हिरो, अजून काय 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 तेच असतात. निर्माता कुठे असतो बरं मौली? बरोबर की नाही? निर्मात्याला किती ओळखतात बरं? निर्मात्याला किती पाहतात बरं? निर्मात्याचा विचार किती करतात बरं? हे एक चित्रपट आहे, हे चित्रपट आहे. आणि मग साधं उदाहरण आहे की ते पडद्यावरचं चित्रपट पाहण्यासाठी तिथे लाल कपडा चालेल का? आम्हाला वाटतं की एवढी मोठी काच आहे की काय, एवढं मोठं सगळं तो डिस्प्ले आहे की काय, पण त्या ठिकाणी संपूर्ण सफेद पडदा असतो. तो सफेद पडदा असतो, पांढरा शुभ्र. बरं का? आमच्या चामड्याच्या डोळ्याने जे चित्रपट आम्हाला पाहायचं आहे ते पाहण्यासाठी जर पडदा पांढरा शुभ्र लागतो तर ज्ञान चक्षुने जे आमचं जीवनाचं चित्र आम्हाला पाहायचं आहे, मला सांगा, आमचं चरित्र पांढरं शुभ्र नको का? आमचं अंतःकरण पांढरं शुभ्र नको का? पाहिजे ना. ऐका, भगवंताने डोळे दिलेले आहेत, काय पाहायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. भगवंताने कान दिलेले आहेत, काय ऐकायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. भगवंताने मुख दिलेले आहे, सगळी इंद्रिय दिलेली आहे, काय कर्म करायची हे आमच्यावर अवलंबून आहे. आता हे कर्म करत असताना आपल्याकडून पाप घडतंय की पुण्य घडतंय हा विचार आपण करूयात. माणसाला जास्त लोकांची निंदा आवडते की स्तुती?
आमची स्तुती आवडते आम्हाला, आमची निंदा आम्हाला आवडत नाही. लोकांची, एखाद्या बाईची जर एखाद्या वेळेला जर एखादी बाई स्तुती करत असेल तर आपल्याला चांगलं वाटतंय का? ती ऐकता ऐकता तिचं तोंड बघा कसं होतंय आणि मग नंतर बोलते तिचं नको मला काय सांग, तिचं काय सांगते मला तू. चांगलं सांगायला घेतलंय आणि वाईट जर सांगायला घेतलं तर मग ऐकणाऱ्याला असं वाटतंय हा नाहीच थांबल तर बरे, बोलत राहा बोलत राहा बोलत राहा. पाप की पुण्य? आम्हाला सृष्टी पाहायला आवडते, आम्हाला जग पाहायला आवडतंय, जगदीश नाही. आम्हाला जे निर्माण केलंय ना ते पाहायला आवडतंय, निर्मात्याला नाही. त्याच्याही पलीकडे जाऊ द्या. चला, तुम्ही देवाकडे ज्या वेळेला हात जोडून उभे राहता त्यावेळेला देवाला मागता का देवाने निर्माण केलंय त्याला मागता? निर्मात्याला मागता की ज्याने जे निर्माण केलंय त्याला मागता? आम्ही निर्माण जे केलंय ना तेच मागत असतो, बरं का मौली. जे निर्माण केलंय ना ते मागत असतो आम्ही. ज्या दिवशी निर्मात्याला मागू ना, बरं का, ज्या दिवशी निर्मात्याचा विचार करू ना त्या दिवशी आम्हाला कळेल जे निर्माण केलंय ते आपलंच आहे. निर्माता जर आपला करून घेतला तर जे निर्माण केलंय ते आपलंच आहे ना मौली, आपलंच आहे ना. आणि म्हणून इंद्रिय भगवंताने दिलेली आहे. पाप कर्म करायची की पुण्य कर्म करायची हे आपल्यावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा सांगतो, प्रारब्ध आणि संचित भगवंताने आमच्या बरोबर दिलेली आहे. क्रियमान कर्म करून आम्हाला त्याच्यामध्ये वाढवायचं की घटवायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. पुण्य कर्म जर केली तर त्याच्यामध्ये वाढ होईल, पाप कर्म जर केली तर जे दिलंय तेही घटलं जाईल. मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी दृष्टी जावी असं कोणाला वाटतंय? आता मला जवळचं काय वाचायचं असलं तर जरा असं चष्मा लावायला लागतो, आणला नाही बरोबर. दृष्टी जावं असं कोणाला वाटत नाही, पण गेल्याशिवाय राहत नाही. मला हळूहळू हळूहळू ऐकायला कमी यावं असं कोणाला वाटतंय का माऊली? त्यापेक्षा आपण पुढे जाऊ, चला. म्हातारं व्हावं कोणाला वाटतंय? कोणालाच वाटत नाही, पण ती प्रक्रिया हळूहळू हळूहळू घडल्याशिवाय राहत नाही, घडल्याशिवाय राहत नाही, बरं का. त्याला कारण काय माहिती आहे का मौली? आम्ही जे पाहतोय, आम्ही जे ऐकतोय, आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये पुण्य कमी पाप जास्त. पुण्य कमी, बरं का. आम्ही कोण आहोत हे महत्वाचं नाही, आमच्या आतमध्ये काय आहे ना हे खूप महत्वाचं आहे. तुमचा जन्म कुठे व्हावा, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात होतं का? आपल्या हातात होतं. आणि आपल्या हातात असतं तर आपण कुठे मागितलं असतं जन्म? देवाला काय सांगितलं असतं? कुठे जन्माला घाल मला आता. काय आवडतंय आम्हाला? गरिबी आवडते, गरिबी आवडते आपल्याला. काय आवडते बघा माणसाला. समजा एखाद्या ठिकाणी एक मोठासा कार्यक्रम आहे, असा शुभ कार्यक्रम आहे, चांगला मंगल कार्य आहे, आनंदाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी साधारणतः 100-500 माणसं जमा झालेले आहेत. त्यापैकी 200-250 महिला आहेत. त्या 200-250 महिलांपैकी सगळ्या महिला कोणत्या महिलेकडे टक लावून पाहत असतात बरं? कोणत्या महिलेचं निरीक्षण करता बरं तुम्ही? हा, ज्ञानाने मोठी आहे, हुशार आहे तिचं, कर्माने चांगली आहे तिचं नाही ना. जिच्या गळ्यामध्ये भरपूर सोनं वगैरे असेल की नाही, अख्खा गळा भरला असेल की नाही, सगळ्या महिला एक टक लावून तिच्याकडे पाहतात. काय आवडतंय माणसाला? नुसत्या पाहतातच का अजून काही कल्पना करतात बरं? आम्हाला काय आवडतंय? आमचा जन्म कुठे व्हावा माऊली हे आमच्या हातात नाही. कुठल्या घरात व्हावा, कुठल्या कुळात व्हावा, कुठल्या समाजात व्हावा, कुठल्या कुटुंबात व्हावा हे आमच्या हातात नाही. भगवंताने जन्माला घातलंय, भगवंताने जन्माला घातलंय. पण ज्या घरात आम्हाला जन्माला घातलंय ना त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे आमच्या हातात आहे, बरं का. जो देह भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, नर करणी करीशू नरका नारायण बन जाय. देव व्हायचं की राक्षस व्हायचं हे आमच्या हातात आहे. देव व्हायचं की अजून काही व्हायचं हे आमच्या हातात आहे. भगवंताने नरदेह दिलेला आहे, जन्माला घातलेला आहे, जन्माला घातलेला आहे, आमचा जन्म झालेला आहे, बरं का मौली. मृत्यू ठरलेला आहे, जावंच लागणार आहे. मृत्यू कोणाला चुकत नाही, कधीच कोणीच चुकू शकत नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही.
कोणीही मृत्यूला चुकू शकत नाही, पण जन्म आणि मृत्यू याचा मधला काळ जो आहे ना, त्याला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य आमच्या हातात आहे. किती असावं ते आमच्या हातात नाही, पण कसं असावं ते आमच्या हातात आहे. ते आम्हाला सुंदर करता आलं पाहिजे. आयुष्य चांगल्या रीतीने मस्त की अगदी जगता आलं पाहिजे. जेवढं असेल तेवढं भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालं असेल ते, जे प्राप्त झालं असेल ते. आता या ठिकाणी आयुष्यामध्ये कार्य करत असताना आम्ही हिताचं कार्य करतोय की अनहिताचं कार्य करतोय? दिवसेंदिवस माणूस वाटचाल करतोय, माऊली धावपळ करतोय, धडपड करतोय.